तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज आम्ही बनवणार आहोत इडली। तर आम्ही बाहेरून पीठ आणलेलं आहे आणि त्याचं डब्यात काढून घेतलेलं आहे, पण ह्याच्यात पाणी टाकायचं की नाही ते आम्हाला माहित नाही आहे। तर आम्ही विचारणार आहोत आमच्या दीदीला। लेट्स गो। दीदी, नाही पाणी टाकायचं नसतं? नाही। चला, तर आपला भ्रम ओरिजिनल शेफ आम्ही आणलेला आहे परत, तो टाकतोय ह्याच्यामध्ये मीठ। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नसतं, मीठ टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून मीठ पूर्ण विरघळायचंय। तर त्यानंतर आम्ही इडलीची 4 भांडी काढून घेतलेली आहेत, जी आमच्याकडे होती। तिचं पीठ काढून घेतलंय, भांडी काढून घेतलंय। त्याच्यानंतर आता आपण कुकर काढलेला आहे आणि कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचंय। डन। त्यानंतर आपण गॅस पेटवून त्याच्यावर पाणी गरम करायला ठेवायचंय, जे आपण कुकरमध्ये घेतलेलं होतं। तर तेल लावून घ्यायचंय। आता हे इडलीचं पीठ आपण भांड्यामध्ये व्यवस्थित ओततोय, जे सर्कल दिसतात तुम्हाला त्याच्याप्रमाणे। भांडी व्यवस्थित ती करून घेतल्यात भरून, ती एकमेकावर लावायची, जसं आपला स्टँड होता इडलीचा तशा प्रकारे। आणि वरून लॉक करून घ्यायची। आता हे आपलं पाणी गरम झालंय, तर त्याच्यामध्ये आपण इडलीचं भांडं व्यवस्थित सेट करून टाकायचं आणि त्याच्यानंतर ती व्यवस्थित वाफ येऊन शिजावी म्हणून आपण त्याच्यावर झाकण लावतोय, पण त्याच्यावरती आपण शिट्टी लावलेली नाहीये, त्याच्यामुळे शिट्टी काढायची। तर आपल्याला आता चटणी बनवायची आहे, त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं, मिरची आणि ही चणे, थोडक्यात ते चणे आहेत, आणि कोथिंबीर। सो ह्याला आपण मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटप करून घेणार आहोत आणि नंतर फोडणी देणार आहोत। सो थोड्या वेळासाठी तुम्ही वेट करा, भेटूया। तर हे बघा, आपल्या इडल्या रेडी आहेत मस्तपैकी अशा। चटणी बनवण्यासाठी मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय, मोहरी टाकून घ्यायची आहे, मस्तपैकी तडतडवायची आहे मोहरी। आणि मस्त आपली फोडणी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकतोय आपण केलेलं वाटण। मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय आपण आणि अशा पद्धतीने आपली चटणी तयार। तर मंडळी, आमची ही इडलीची डिश पूर्णपणे रेडी झालेली, चटणी आणि हे। सो आता आपण टेस्ट करूया मस्तपैकी। चटणी तर एकदम क्लासी झालेली आहे आणि ही मस्तपैकी फ्लफी झालेली आहे, त्याच्यामुळे एकदम खतरनाक लागते। सो तुम्हाला आमची डिश कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।